पीक विमा भरण्याची मुदत संपत आली आहे, तरीही अद्याप लाखो शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विम्याची मुदत कधी वाढवणार असा प्रश्न शेतकरी विचारतायत। हजारो शेतकरी अजूनही बँकेच्या रांगेत आहेत। ऑनलाईन घोळांमुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळतात। बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळ या ठिकाणी परिस्थिती अक्षरशः गंभीर आहे। बीडच्या खालापुरीमध्ये रांगेत उभं राहण्यावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर भांडणात झालं। या भांडणात एका महिलेनं 3 ते 4 जणांना चावा घेतला। अनेक ठिकाणी शेतकरी काल रांगेतच झोपले आणि सकाळी उठून पुन्हा रांगेत लागले। मात्र बँकांच्या पीक विमा भरून घेण्याच्या कालावधी पाहता असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे सरकारने पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे। उस्मानाबादहून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, सध्या परिस्थिती काय आहे या रांगांची? किती लोक अजूनही वंचित आहेत? नम्रता, कालच्या तुलनेमध्ये आज परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहे। विशेषतः उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये रांगा नाहीयेत बँकांच्या समोर। 3 ते 4च लोक काउंटरवरती आहेत। मात्र उर्वरित जिल्हे जालना, बीड, परभणी आणि नांदेड या ठिकाणी रांगा आहेत। कालच्या तुलनेमध्ये मात्र निश्चितपणे त्या कमी झालेल्या आहेत। त्याची 2-3 कारणं आहेत। एक तर राज्य सरकारनं हा प्रश्न शेवटच्या क्षणाला किती गंभीर होऊ शकतो हे लक्षात घेऊन गेल्या 2 दिवसापासून 2 महत्वाचे निर्णय घेतले। एक म्हणजे बँकांचे काउंटर्स वाढवण्यात आली आणि त्यामुळे जिथे पूर्वी एकच काउंटर होतं तिथे 3 काउंटर झाली, 4 काउंटर झाली आणि त्यामुळे मग रांगात असलेल्या लोकांना 4 ऑप्शन्स मिळाले। एक दुसरं असं झालं की ऑफलाईन जे फॉर्म भरत होते त्या ऑफलाईन फॉर्म भरत असताना शेतकऱ्यांना अशी सुविधा देण्यात आली की एकाच रांगेमध्ये उभा असलेले जे 100-200 शेतकरी आहेत त्यांचे एकत्रित फॉर्म घेतले गेलेत आणि त्यांना असं सांगितलं गेलं की आता तुम्ही रांगेच्या बाहेर या। आणि म्हणून मग आज असं दिसतंय की रांगांची संख्या कमी झालेली आहे। काल जसे कुठे लाठीमार करावा लागला, कुठे तणावाचे प्रसंग आले, आज छुटपुट घटना वगळता फारसे तणावाचे प्रसंग आलेले नाहीयेत। आणि महत्वाचं म्हणजे मला ज्याची एक शक्यता वाटते की बहुधा केंद्र सरकारकडे आपल्याला अशी विनंती करावी लागणार नाही की मुदत वाढवा म्हणून, कारण आज लेट नाईट पर्यंत बँका सुरू राहणार आहेत। प्रत्येक बँकांना असं इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की आत्ता रांगेमध्ये उभा असलेले शेतकरी रात्री 2 वाजेपर्यंत जरी उभा राहिले तरी त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे। त्यामुळं असं जे वाटत होतं की खूप सारे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतील ती शक्यता तुर्तास तरी कमी वाटतेय। चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याबद्दल बँकांचं आणि राज्य सरकारचं सुद्धा कौतुक करायला काही हरकत नाहीये। नम्रता, ओके, म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जसं म्हणताय की परिस्थिती काहीशी नियंत्रणात यायला लागलेली आहे। मुदत वाढवायची जी काही मागणी होती तशी मुदत वाढवण्याची गरज सद्यस्थितीत वाटतेय का? वाटत नाही मला, कारण एकतर ऑफलाईन फॉर्म जे भरून घेतले जाणार आहेत ते भरून घेतल्यानंतर बँकांकडे वेळ असणार आहे की त्यांनी 8 ते 10 दिवसानंतर तो डेटा अपलोड करायचा आहे। म्हणजे ऑफलाईनचा जो ऑप्शन आहे तो खूप चांगला मदतगार ठरलाय, मदत मिळाली त्या ऑफलाईनच्या ऑप्शन्समुळे। कारण एक गट्टा 500-600 शेतकऱ्यांचे फॉर्म स्वीकारल्यामुळं आता गर्दी कमी झालेली आहे आणि लेट नाईट पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेणार असल्यामुळं आज जर 50% रांगा ज्या दिसत होत्या काल खूप 3-3, 4-4 हजार शेतकरी होते ते आता 200, 300, 100 असे शेतकऱ्यांच्या रांगा आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की कदाचित अशी वेळ आपल्यावरती येणार नाही की केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून ती मुदत वाढवून घ्यावी। फक्त प्रश्न एवढाच आहे की दरवर्षी आपण 31 जुलैचीच का वाट पाहायची, त्याबद्दल मात्र राज्य सरकारला अवेअरनेस करावा लागेल आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की 1 महिन्याची मुदत असताना शेवटच्या दिवसाचीच का घाई करायची, जशी इन्कम टॅक्सच्या रिटर्नसाठी सध्या धावपळ सुरू आहे। नम्रता, नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।